नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. मुलांनो, आज आपण विश्वकोश हे स्थूलवाचन अभ्यासणार आहोत. मुलांनो, विश्वकोश हे असं पुस्तक किंवा हा एक असा ग्रंथ आहे ज्या ग्रंथामध्ये प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक गोष्टीचं वर्णन पूर्ण माहितीसह असतं. विश्वकोश विश्वातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती पुरवत असतो. ज्यामध्ये अस्तित्वात असलेले किंवा ज्या जाती जमाती विलुप्त झालेल्या आहेत, नाहीशा होत आलेल्या आहेत, असे पक्षी, प्राणी यांची माहिती करण्यासाठी विश्वकोश हा फायदेशीर असतो. या व्यतिरिक्त माणसाचं सामान्य ज्ञान वाढवण्यात विश्वकोश आपल्याला मदत करत असतो. हे जे स्क्रीनवर तुम्ही बघता आहात, हे मराठी विश्वकोशाचं चित्र आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांचा हा प्रकल्प आहे. आणि हे सगळे सदस्य एकत्र येऊन विश्वकोशाच्या बाबतीत काम करतात, या मंडळातले सदस्य. आणि माहिती गोळा झाली की तिला बरोबर रचना देतात आणि ही माहिती छापायला देत असतात. या मराठी विश्वकोशामुळे आपल्या ज्ञानाच्या ज्या गरजा असतात त्या आपल्या स्वतःच्या भाषेत भागवल्या जातात. आता तुम्ही म्हणाल याची गरज काय आहे? तर जागतिक ज्ञानक्षेत्रामध्ये जी क्षितिज विस्तारत आहेत आणि आपल्या विविध विषयामध्ये जे कुतूहल असतं, या विश्वकोशामुळे त्या कुतूहलाला योग्य दिशेनं वळण मिळतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीची उत्तरं त्या विश्वकोशामध्ये मिळत असतात. आणि याचा फायदा काय होतो? तर आपल्या अभिव्यक्ती क्षमतेला योग्य चालना मिळत असते. म्हणजे आपण जे एक्सप्रेस करत असतो आपले व्ह्यूज, की मला हे असं वाटतं, तर याचा सखोल अभ्यास जर केला प्रत्येक गोष्टीचा, तर ही माहिती कुठे मिळते? तर विश्वकोशामध्ये मिळत असते. तर त्या माहितीच्या आधारे आपण जे काही बोलतो, अभिव्यक्त करतो, ही जी आपली कॅपॅसिटी असते, ही जी क्षमता असते, ही वाढत जाते. आणि आपण सगळ्या प्रकारचं प्रगल्भ असं ज्ञान किंवा एकदम डिटेलमध्ये, डीपमध्ये जे ज्ञान असतं, सूक्ष्म पातळीवरचं ज्ञान, हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये घेणं शक्य होतं. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे, की विश्वातल्या ज्या विविध बाबी आहेत, त्यांचं ज्ञान एकत्रितपणे या एकाच कोशामध्ये मिळतं. आणि त्यामुळे या विश्वकोशामुळे आपल्या ज्ञानाच्या कक्षा ज्या असतात, ह्या रुंदावण्यास मदत होते. एकूणच काय? तर अनेक विषयांवर किंवा एका विषयाच्या अनेक बाबींविषयी माहिती देणारा पुस्तकांचा संच. आणि ह्याची व्यवस्था कशी केलेली असते, म्हणजे याची रचना कशी असते? तर ती वर्णानुसार केलेली असते. क ते ज्ञ, अ ते आहा, अशा प्रकारे त्याची वर्णानुसार व्यवस्था केलेली असते. हा जो हे जे चित्र तुम्ही पाहत आहात, हे मराठी कुमार विश्वकोशांचं आहे. मुलांनो, कुमार वयातली मुलं असतात, त्यांचा बौद्धिक विकास होणं गरजेचं असतं. आणि जगभरातलं हे इतकं सारं ज्ञान सोप्या भाषेमध्ये अभ्यासायला यायला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने कुमार विश्वकोशाची स्वतंत्र रचना कुमार वयातील मुलांसाठी केलेली आहे. आता यामध्ये काय आहे? तर जीवसृष्टी आहे, पर्यावरण आहे, एन्व्हायरमेंट आहे,
भूगोल आहे म्हणजे जिओग्राफी आहे, अंतराळ आहे, अशा आकर्षक विषयांचा समावेश या विश्वकोशामध्ये केलेला आहे. हे युग आहे माहिती तंत्रज्ञानाचं आहे आणि या युगामध्ये आपल्याकडे टॅबलेट असतं, लॅपटॉप असतात, नेटच्या सुविधा असलेले मोबाईल असतात. अशा वेळेला हे योग्य माहिती देणारं संकेतस्थळ बौद्धिक विकासासाठी सहाय्यभूत होईल. नंतर या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्ही प्रत्यक्षपणे त्याला भेट देऊ शकता. मला वाटतं एकंदर विश्वकोश म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे आपल्याला हे तुम्हाला एव्हाना कळलं असेल. आता आपण पाठ्यपुस्तकातल्या स्थूल वाचनाचा जो भाग आपला आहे विश्वकोश याकडे आपण वळत आहोत. प्रस्तावना वाचूयात. पान नंबर 58 म्हणजेच 58. पाठाचं नाव आहे विश्वकोश स्थूल वाचन. मी प्रस्तावना वाचते. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेल ते उघडून ठेवा. विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे. आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून आपल्याला मिळू शकतात. हे संदर्भ पाहणं, या संदर्भाचा अभ्यास करणं या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत. हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या उदात्त हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश असलेला हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे. या अगोदरच आपण विश्वकोशाची माहिती पाहिली, त्याच्या गरजा पाहिल्या. आता आपण पाठ्यपुस्तकाचं वाचन करतोय. वाचण्याच्या अगोदर सांगते, आपल्या शाळेच्या ग्रंथालयात म्हणजेच लायब्ररीत भरपूर सारे विश्वकोश आहेत. जेव्हा तुम्ही शाळेत याल तेव्हा लायब्ररीमध्ये तसंच टीचर स्टाफ रूम मध्ये जी कबर्ड्स केलेली आहेत त्या रॅकमध्ये हे विश्वकोश व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहेत. आपल्याकडे एन्सायक्लोपीडिया आहेत. A to Z या अल्फाबेटिकल ऑर्डरने ते आपल्याकडे ठेवलेले आहेत. तुम्ही आलात शाळेत तर स्टाफ रूम मध्ये कपाटात ते लावलेले आहेत. तुम्ही शिक्षकांना विचारलं ते तुम्हाला दाखवू शकतील. तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तकं असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल. मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथ संपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू. प्रत्येक शाळेत, प्रत्येक ग्रंथालयामध्ये म्हणजे लायब्ररीमध्ये ही असतातच असतात. या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेणार आहोत. मुलांनो, मानव्य विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचं अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश आहे. विश्वकोश याचा अर्थ सर्व विषयांचा सखोल ज्ञान देणारा ज्ञानकोश. ह्याला इंग्रजीमध्ये एन्सायक्लोपीडिया असं म्हणतात. ग्रंथालय म्हणजे लायब्ररी.
जिथे ग्रंथाचं दालन असतं ते ग्रंथालय. ग्रंथ आलय म्हणून ग्रंथालय हा शब्द बनलेला आहे. ग्रंथालय म्हणजे लायब्ररी. आता मी जे सगळं साहित्य सांगितलं, साहित्य म्हणजेच काय, तर ललित वाङ्मय, लिटरेचर. आता पुढे जाऊया आपण. त्या अगोदर मी एक शब्द वापरला होता, व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांची घटना किंवा शब्दांचा उगम, जिथून हा मूळ शब्द तयार झाला त्याला व्युत्पत्ती असं म्हणतात. शब्दाचा मूळ किंवा शब्दाचे मूळ, त्याचा उगम कुठून झाला हे सांगणारं शास्त्र म्हणजेच व्युत्पत्ती कोश. म्हणजेच हा खंडामध्ये असतो, अनेक भागांमध्ये असतो किंवा एक मोठं जाडं पुस्तक सुद्धा असतं. त्यानंतर आपण बघतोय की मानव्य विद्या. आता मानव्य म्हणजे माणुसकी, मानवता किंवा ह्युमॅनिटी, आणि विद्या म्हणजे ज्ञान किंवा विद्वत्ता, ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणजेच नॉलेज. आणि विज्ञान म्हणजेच सायन्स, तुम्हाला माहितीये. आता ह्यांचं संकलन केलेलं आहे. संकलन म्हणजेच एकत्र जमा केलेलं आहे. आणि मी म्हटलं अद्ययावत ज्ञान. अद्ययावत म्हणजे आधुनिक, अप टू डेट, आणि ज्ञान म्हणजे माहिती, नॉलेज. तर असा हा अद्ययावत ज्ञानाने संकलित केलेला असा हा मराठी विश्वकोश आहे. कोणताही एक महत्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो. संलग्न म्हणजे अटॅच, म्हणजेच जोडलेला असतो. कोणताही एक विषय घेतला तर तो अनेक विषयांशी जोडलेला असतो. थोडं किचकट वाटेल, पण हळूहळू जसे आपण पुढे जाऊ वाचन करत करत, तसं तसं तुम्हाला त्याचा अर्थ नीट कळत जाईल. अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो. एखाद्या मुख्य विषयातून अनेक उपविषय निर्माण होतात. मेन सब्जेक्ट मधून सब सब्जेक्ट येत असतात. आता उदाहरणार्थ म्हणून त्यांनी दिलेले आहे बघा, वैद्यकशास्त्र. आता वैद्यकशास्त्र म्हणजे औषधी शास्त्र असतं, त्याला मराठीत नाव आहे, किंवा सायन्स ऑफ मेडिसिन असं तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यामध्ये आहे औषध विज्ञान म्हणजेच मेडिसिन. मग जीवरसायनशास्त्र आहे म्हणजे केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये. नंतर शरीरक्रिया आहे, त्याचं विज्ञान आहे. शरीर आहे, रोगजंतू आहेत. शरीरशास्त्र म्हणजे अॅनाटॉमी आहे. शरीर विज्ञान म्हणजे सायकोलॉजी आहे. रोगजंतुशास्त्र म्हणजे मायक्रोबायोलॉजी आहे. तर वैद्यकशास्त्र म्हणजेच काय, तर मेडिकल सायन्स. या मेडिकल सायन्स मध्ये काय काय आहेत, तर हे 5 प्रकार आहेत. हे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर एखादा मुख्य विषय असतो वैद्यकशास्त्र, आणि त्यातून उपविषय निर्माण होतात, सब सब्जेक्ट निर्माण होत असतात. बरोबर. मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो. आता मराठी विश्वकोशाचा उपयोग काय, तर मुख्य विषय आणि त्याला संलग्न असलेले, म्हणजे जोडून दुसरे सब टॉपिक किंवा सब सब्जेक्ट रिलेटेड असलेले, तर यांचं ज्ञान एकत्रितपणे या कोशामध्ये आपल्याला मिळत असतं. आणि म्हणून मराठी विश्वकोश हा आपल्याला उपयोगी पडतो. शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली. भाषांमध्ये आदान प्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीमध्ये रूढ झाले.
आदानप्रदान म्हणजे देवाणघेवाण. जसं आपण म्हणतो की अरे जरा फोन घेऊन ये ना, अरे जरा घेऊन ये ना, हे शब्द मराठी प्रमाण भाषेतले आहेत. आणि फोन, फोन हा मराठी शब्द नाही, हा इंग्रजी शब्द आहे. जरा माझा आता मोबाईल असेल तर आपण काय म्हणतो, भ्रमण दूरध्वनी. आणि जर नुसता टेलिफोन असेल तर दूरध्वनी. मग आपण असं म्हणतो का, अगं जरा जा ना, माझा भ्रमण दूरध्वनी घेऊन येतेस काय? असं वेगळंच ऐकल्यासारखं वाटतं. कानांना त्या तसल्या अस्खलित मराठी भाषेची सवय झालेली नसते आणि आपल्या भाषा जी आपण वापरत असतो, जी प्रचलित भाषा असते, ज्या भाषेमध्ये आपण व्यवहार करत असतो, एकमेकांशी बोलत असतो, संवाद साधत असतो, त्यावेळेला काही ठिकाणी आपण ऍडजस्टमेंट केलेली असते. जसं मी म्हटलं की जरा फोन देतेस का प्लीज, तर फोन हा शब्द मला इतका मॅच झालेला आहे की मी त्याऐवजी मला भ्रमण दूरध्वनी जरा देतेस काय असं म्हणताना अवघडल्यासारखं वाटतं, काहीतरी किचकट बोलल्यासारखं वाटतं. तो शब्द माझ्या तोंडातून पूर्णपणे निघत नाही, निघताना त्रास होतो. कारण फोन हा शब्द इतका प्रचलित झालेला आहे की तो आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला चपखलपणे बसवून घेतलेला आहे आणि आपण अस्खलितपणे म्हणतो, मला जरा फोन देतेस का? आणि असं म्हणण्यात आपल्याला काहीही गैर वाटत नाही. म्हणजेच काय, तर भाषेमध्ये आदानप्रदान पण होत असतं, देवाणघेवाण होत असते. तर अशा प्रकारे भाषेमध्ये वेगवेगळे नवीन शब्द मराठीमध्ये रूढ झालेले असतात. वाढत्या औद्योगिकरणामुळे, औद्योगिकरण म्हणजे काय, तर इंडस्ट्रियलायझेशन होत असतं. त्यामुळे समाजाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा ह्या वाढू लागतात. अनेक नवीन शब्द अस्तित्वात आले. शब्दांना नवीन आयाम, आयाम म्हणजेच पैलू, डायमेन्शन्स प्राप्त झाला. त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. उच्च शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज, गरज म्हणजे आवश्यकता, संदर्भ ग्रंथ म्हणजेच काय, तर माहिती मिळवण्यासाठी जे उपयुक्त ग्रंथ लागतात, ज्याला तुम्ही रेफरन्स बुक्स म्हणतात, तर त्याची मराठीमध्ये गरज निर्माण झाली, आवश्यकता निर्माण झाली. आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली. म्हणजे गरज पडायला लागली आपल्याला या भाषेची. कारण का, तर शासनाचे व्यवहार हे प्रत्येक राज्यानुसार, जसं महाराष्ट्राने मराठी भाषा स्वीकारली असल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या जी काही कामकाज आहेत, मंत्रालय वगैरे आहेत, तर ह्या सगळ्यांमध्ये मराठी भाषेला मान्यता मिळाल्यामुळे मराठी, आता जसं मी म्हटलं फोन, ह्या फोन या शब्दाला पर्यायी शब्द आहे भ्रमण दूरध्वनी. जसं कम्प्युटर, आज माझ्याकडे कम्प्युटर आहे, कम्प्युटरला मराठी शब्द आहे संगणक. तर हे असे शब्द यायला लागले आणि ते हळूहळू प्रचलित व्हायला लागले आणि ह्यासाठी शब्दकोशाची किंवा विश्वकोशाची गरज आपल्याला वाढत गेली आणि मराठी विश्वकोशाचा अशा प्रकारे विश्वकोशाची गरज जी आहे ही आपल्याला वाढायला लागलेली, वाढती गरज होती. मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणं जरुरी आहे. आता आपण मराठी विश्वकोशाबद्दल बोलतो आहोत. तर मराठी विश्वकोशाचा जेव्हा आपण परिचय करून घेतो, ओळख करून घेतोय, त्यावेळेला ज्ञानकोशकार डॉक्टर
श्रीधर व्यंकटेश केतकर जे आहेत ह्यांची आठवण किंवा ह्यांचं स्मरण करणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण काय तर पुढे वाचूयात आपण. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. तथापि त्यानंतरच्या काळात विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात, आता स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरचा कालावधी आणि स्वातंत्र्योत्तर, उत्तर म्हणजे नंतरचा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ, म्हणजे दोन्ही काळांचा इथे समावेश केलेला आहे. तर त्यावेळेला ज्ञानविकासाच्या क्षेत्राच्या ज्या वेगाने विकास झालेला आहे, आपला देश पुढे गेलेला आहे, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान म्हणजेच सध्याचा, प्रेझेंट, ज्ञान क्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे. म्हणजे हा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आहे. कारण का तर आपल्या कक्षा ज्या आहेत ह्या रुंदावत चाललेल्या आहेत, आपल्याला त्याची गरज पडलेली आहे आणि म्हणून ज्ञानक्षेत्राची ओळख करून देणारा मराठी विश्वकोश हा एक आधुनिक असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी सामावलेल्या आहेत. पान नंबर 59. आता हा विश्वकोश कसा तयार झाला तर त्याबाबत आपण वाचतो आहोत. पान नंबर 59. विश्वकोश असा तयार झाला. 1. विषयवार तज्ञांच्या समितीची रचना केली गेली. आता ह्याच्यावर जे काम करणारे होते तज्ञ म्हणजे हुशार लोक, ज्यांचा खूप यावर अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे, तर असे जे तज्ञ लोक होते त्यांची एक समिती केली गेली. 2. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली. म्हणजे तुम्हाला आता एक काय काय त्यामध्ये द्यायचं आहे तर त्याची शीर्षक म्हणजे टायटल्स निश्चित केली गेली. 3. मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली. म्हणजे आता मुख्य काय आहे, पहिल्यांदा तुम्ही सगळ्यात कशाला प्रेफरन्स देता, मग त्या खालोखाल काय आणि मग एकदम लास्टला काय आहे. तर अशा प्रकारे पॉइंट्स काढले गेले, ते बायफरकेट केले गेले आणि त्याच्या नोट्स तयार केल्या गेल्या. टाचणं म्हणजे नोट्स. 4. नोंदीच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना देण्यात आल्या किंवा दिल्या गेल्या. आता भरपूर सारं दिलं तर जागा पुरणार नाही आणि लोकांची गरज काय आहे, तशा प्रकारे त्यांनी नोंदीला मर्यादा ठेवलेल्या होत्या आणि त्यानुसार नोटीस मध्ये तशा सूचना दिल्या गेल्या. प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदीच्या याद्या तयार केल्या गेल्या. म्हणजे लिस्ट तयार केल्या की सगळ्यात महत्वाचं काय आहे ते जास्त द्यावं, मग त्यानंतर सेकंड प्लेसवर काय येईल मग त्याच्याबद्दल थोडं, मग लहान असेल त्याच्याबद्दल अजून थोडं, आणि जे नाममात्र ज्याचा उल्लेख होणं गरजेचंच आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येकाला लिस्ट तयार करून त्याचा नंबरिंग केलं गेलं. त्यानंतर आकार विल्ह्यानुसार या याद्या लावण्यात आल्या गेल्या. आता आकार विल्हे म्हणजे काय तर अल्फाबेटिकली मुळाक्षरांचा जो क्रम असतो त्या अक्षराच्या क्रमानुसार लिस्ट किंवा याद्या लावण्यात आल्या. 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे 18 खंड प्रसिद्ध आहेत. म्हणजे 1976 साली पहिला खंड प्रकाशित केला गेला होता.
मराठी विश्वकोशाचा. तर हा कोणी प्रकाशित केला? तर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा खंड प्रकाशित केला होता. आणि ऍट प्रेझेंट सध्यापर्यंत या विश्वकोशाचे 18 खंड 18 खंड प्रसिद्ध आहेत. आता विश्वकोश यासाठी पाहावा. विश्वकोश कशासाठी पाहायला पाहिजे आपल्याला? तर एक, आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी. तर जे काही ज्ञान आहे हे आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये, आपली राज्यभाषा आहे मराठी. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. गुजरात राज्याची राज्यभाषा जशी गुजराती, तशी महाराष्ट्राची मराठी. आणि म्हणून या राज्यातील लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी, त्यांच्या ज्ञानात्मक गरजा भागवण्यासाठी ह्याची निर्मिती मराठीत केली गेली आहे. यासाठी हा विश्वकोश आपल्याला पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट की जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी. म्हणजेच जगामध्ये अनेक प्रकारचं ज्ञान आहे. हे ज्ञान मर्यादित नाही आहे. बऱ्याच गोष्टींचं आपल्याला कुतूहल असतं, जिज्ञासा असते. उदाहरणार्थ तारे असतील, ग्रह असतील, सॅटेलाइट्स असतील, पृथ्वीच्या बाहेर सोडण्यात येणारी यान असतील. तर ह्या सगळ्यांचं आपल्याला कुतूहल असतं. आणि ह्या केवळ आपल्याला कुतूहल असं चालत नाही, तर आपण त्याबद्दल अधिक माहिती बघत असतो. मग ती माहिती कोण देणार आपल्याला? तर ही माहिती व्यवस्थितपणे योग्य प्रकारे आपल्या हाती देण्याचं काम विश्वकोश करत असतो. आणि त्यासाठी आपल्याला विश्वकोश पाहायला पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. अभिव्यक्ती म्हणजे आपण जे बोलतो, आपल्याला जे काही वाटतं ते आपण अभिव्यक्त होत असतो, सांगत असतो. आणि ते सांगताना त्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, त्याबद्दलची जास्तीची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. यासाठी आपण विश्वकोश पाहिला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारचे प्रगल्भ म्हणजे परिपक्व, म्हणजेच मॅच्युअर्ड व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी. सूक्ष्म ज्ञान म्हणजे अगदी बारीक बारीक जे ज्ञान असतं, म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीतल्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. यासाठी विश्वकोशाची आवश्यकता आहे. विश्वकोश पाहिला पाहिजे. आता विश्वकोश असा पाहावा हा त्याचा पुढचा मुद्दा आहे. आता विश्वकोश कसा बघितला पाहिजे, कसा वाचता आला पाहिजे? तर एक, शब्द आकार विल्ह्यानुसार अनुज्ञेय पाहावेत. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आकारविल्हे म्हणजे काय, अकारविल्हे म्हणजे काय? तर जी अल्फाबेट्स असतात त्या अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे ते असतात. म्हणजेच मुळाक्षर, मराठीतली मुळाक्षर, ह्या मुळाक्षरांच्या क्रमानुसार, म्हणजेच अक्षराच्या क्रमानुसार ते शब्द आपण शोधले पाहिजेत. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा. आता बाराखडी म्हणजेच काय? तर कका किकी कुकू के कै को कौ कम कहा. बरोबर? तर ही जी बाराखडी आहे त्या बाराखडीमध्ये येणारा स्वर आणि व्यंजन ह्याचं स्थान कुठलं आहे, त्याची प्लेस कुठली आहे, त्या क्रमांकाने तुम्ही तो शब्द पाहिला पाहिजे किंवा त्या विश्वकोशामध्ये शोधला पाहिजे. मुलांनो, आपल्या शाळेत आपण डिक्शनरी वापरत असतो आणि ती डिक्शनरी आपण अल्फाबेटिकली ऑर्डरने आपण चेक करत असतो. मराठी विश्वकोश सुद्धा असाच आहे. फक्त ABCDच्या ऐवजी अ, आ, इ ते ज्ञ पर्यंत
अक्षराने तुम्हाला तो शोधायचा आहे. म्हणजेच अनुक्रमे दिलेला शब्द तिथे तुम्हाला बघायचा आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. आता एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. इंग्रजी शब्दांचा अर्थ स्पष्ट करणारा हा जागतिक दर्जाचा शब्दकोश आहे. तर या एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका प्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणारा आहे. म्हणजे तुमचं ज्ञान वाढणारं आहे. भाषा व त्या संबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. बघा मुलांनो, मराठीमध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, इकार, बरोबर, हे सगळं येतं. म्हणजे तुमच्या इंग्रजीमध्ये आय किंवा डबल ई कधी वापरायचा, ए कधी वापरायचा, ई कधी वापरायचा, तर ते असे बेसिक नियम असतात. त्यानुसार ह्या शब्दांमध्ये म्हणजे ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी, ऱ्हस्व उकार, जसं मी तुम्हाला पत्रलेखन करत असताना प्रतीची मजा सांगितली. प्रतीचा ती, पहिला ती जेव्हा येतो तेव्हा टू असतो आणि प्रतीची वेलांटी दुसरी होते तेव्हा ती क्वांटिटी होते, संख्या होते. बरोबर ना? तर एका वेलांटीमुळे केवळ हा फरक अर्थामध्ये होत असतो. तर अशी ही गंमत तुम्हाला अनुभवायची असेल ना, तर विश्वकोश पाहण्याची सवय तुम्हाला लावून घ्यायला हवी. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी म्हणजेच क्रॉसवर्ड्स व फॅशन्सपैकी केशरचना म्हणजे हेअरस्टाईल या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार देऊन येथे देण्यात आलेले आहेत. आता हे तुमच्या जास्तीच्या माहितीसाठी. तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्यांचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचं हे जे अनोखं अंग आहे हे तुम्ही जाणून घ्या. आणि विश्वकोश आता एका क्लिकवर, तर ही साईट तुम्हाला दिलेली आहे मुलांनो. मी स्क्रीनवर मोठी करून दाखवते. मुलांनो, या स्क्रीनवर जे चित्र आहे, ही जी साईट दिली त्याच्या मागे हे सगळे एन्सायक्लोपीडिया आहेत. अर्थात हे इंग्रजीतले आहेत. मराठीचे आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले, भरपूर आहेत मराठीचे. जर तुम्हाला वेळ असेल, आवड असेल, बघण्याची उत्सुकता असेल, तर नक्कीच तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा. तुम्हाला मराठीमधले भरपूर सारे विश्वकोश दिसतील वेगवेगळ्या विषयांवरचे. जसं मी कुमार वयातील मुलांसाठीचं दाखवला एक्झाम्पल म्हणून, तसं अनेक विषयातले तुम्हाला त्यात मिळतील. तर ही साईट आहे, ही नीट लक्षात ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच एक राऊंड या मराठी विश्वकोश एक्झॅक्टली काय आहे, ते कसं काम करतं, त्याची गरज काय आहे, हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये कळणार आहे. तर वेळ इथे संपलेला आहे. तर मुलांनो, एक नक्की या साईटवर फेरफटका मारा आणि बघा बरं, आणि या मराठी भाषेचा विश्वकोशाच्या आधाराने आनंद लुटा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.